संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीनं बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलाय। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टात न चालवता बीड सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी सीआयडीनं या अर्जात केली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत सीआयडीनं बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केल्याची माहिती मिळते। सध्या हा खटला केज कोर्टामध्ये सुरू आहे, पण सीआयडी कडून बीड कोर्टात खटला चालवण्याचे प्रयत्न आहेत। तर हा खटला बीड कोर्टामध्ये की केज कोर्टात यावर 10 तारखेला निर्णय येईल। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्रातला नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराडबद्दलची एक आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे। एका तरुणानं वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। कराडच्या सांगण्यावरून दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे बीडच्या पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। वाल्मिक कराडला कोणी धमकी देऊ शकतं का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय। तर खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाचा छळ केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून केलाय। वाल्मिक कराड ज्याने खंडणीच्या प्रकरणामधून खून केल्याचं म्हटलेलं आहे चार्जशीटमध्ये, आणि त्याच्याकडून कोणीतरी खंडणी वसूल केली होती असा गुन्हा एका तरुणावर दाखल झालाय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? खंडणीखोर असलेला वाल्मिक कराड त्याच्याकडून खंडणी कोणीतरी वसूल केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचं बोललं जातं। नेमकं काय प्रकरण आहे हे? 1 वर्षापूर्वी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2/1/2024 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्हा दाखल करणारा गणेश रमेश उगले हा धनंजय मुंडे यांच्या परळी येथील संपर्क कार्यालयात टाईपरायटर म्हणून काम करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांना जीवे मारण्याची धमकी देत 15 लाख रुपये नाही थांबवते मी। अंजली दमानिया जी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। अंजली दमानिया जी, खंडणीखोर असलेला वाल्मिक कराड याच्याकडून कोणीतरी खंडणी वसूल केल्याचं म्हटलं जात आहे, तुमचं काय म्हणणं याविषयी? मला तर इतकी गंमत वाटली तो FIR वाचून, म्हणून मी तो ट्विट देखील केला की इतक्या मोठ्या दिग्गजाकडनं ज्याच्या दहशतीने पूर्ण बीड जिल्हा हलून निघालाय, सगळ्या राजकारण्यांशी त्यांचे कनेक्ट आहेत, सगळे पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत, अशा माणसाकडनं कोणी खंडणी मागू शकते हेच माझ्या बुद्धीला पटत नाही। असंच मी ट्विट देखील केलंय की हे मला वाटतं त्यांनी ना कोणाला तरी, ते बांगर कोण आहेत मला माहित नाही, ते कुठल्या पक्षाचे आहेत का नाही ते मला माहित नाही। तर हे जे सगळं होत आहे ना, कारण पोलीस यंत्रणा यांच्या हातात आहे आणि याच्यातच ते अशा अनेक लोकांना जे त्यांच्या विरुद्ध लढतात त्यांना अडकवण्यासाठी केलंय। आता जर तुम्ही तो FIR वाचला, त्याच्यात असं लिहिलंय की मी जगमित्र शुगरमध्ये टाईपरायटर म्हणून, आता टाईपरायटर नसतो, टायपिस्ट असतो, पण मी टाईपरायटर म्हणून काम करतोय आणि 15 लाख मागायला एक व्यक्ती माझ्याकडे आला असं त्याच्यात दिलंय। आणि मी जेव्हा वाल्मिक कराड यांना फोन केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मला हे जे सगळं चाललंय मला व्हॉट्सअपवर धमक्या येतात, त्यामुळे 15 लाख तू देऊन टाक, हे जे सांगण्यात आलंय ना, हे कोणाच्या बुद्धीला पटेल की वाल्मिक कराडला कोणी दहशत करू शकेल? हे तुम्हाला आम्हाला आपण 3 महिने जे सगळं बघतोय त्याच्यावरनं बुद्धीला पटेल तरी का? अंजली दमानियाजी, यावरून खोट्या गुन्ह्यांविषयीचा सुद्धा या ठिकाणी प्रताप असण्याची शक्यता आहे। म्हणजे लोकांना अडकवण्यासाठी अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल केले जात होते का, असाही संशय आहे? मी आत्ताच्या घटनेला माझा तोच तपास चाललाय की वाल्मिक कराडनी किती जणांवर असे खोटे गुन्हे केले आहेत, किती जणांचा छळ केलाय, की आता त्याच याचे माझं इन्व्हेस्टिगेशन चालू असताना मला हा FIR मिळालाय आणि जो मी ट्विट देखील केलाय। म्हणजे एकीकडून लोकांना मारायचं, त्याच्याबरोबर त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची, आणि दुसरीकडे जे आपल्याला जुमानत नसतील त्यांना अशा पद्धतीने FIRच्या कचाट्यामध्ये अडकवून टाकायचा सगळा हा कारभार सुरू होता असं म्हणता येईल आपल्याला? बिलकुल बिलकुल, याच्यात काहीच शंका नाहीये, हे सुद्धा ना दिसतंय आपल्याला। आता या प्रकरणामध्ये दोन्ही व्यक्ती कोण आहेत मला माहित नाही, हा बांगर कोण आहे मला माहित नाही, पण हे सरळ दिसतंय की हे साफ खोटं आहे। व्हॉट्सअपवर ना धमकीला घाबरून कराड वागेल असं मला वाटत नाही। मग आता तुमची या प्रकरणामध्ये काय भूमिका असेल? कारण तुम्ही वाल्मिक कराडनं आतापर्यंत जे काही धंदे केलेले आहेत त्याचा कच्चा चिठ्ठा समोर आणलाय, आता पुढे जेव्हा त्यानं कुणावर तरी खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न केलाय, याच्यामध्ये पुढे तुमची भूमिका काय असेल?
नाही, माझी भूमिका सोडा, मला तर वाटतं सरकार काय भूमिका घेणार आहे. कारण सगळीकडे आता जी घाण झाली आहे, कारण सगळी यंत्रणा सडली आहे, पोलीस यंत्रणा तर खास करून सडली आहे. तर त्या सगळ्यांना सेन्सिटाईज करण्याची गरज, आणि गृह मंत्रालय गेले 10 वर्षापैकी 7.5 वर्ष हे फडणवीसांकडे असताना जी अधोगती महाराष्ट्राची झाली आहे ती नीट करणं आता त्यांची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पार पाडावी. आपण तर लढूच आणि लावूनच धरू, पण बाकीची जी कामं आहेत ती गृह मंत्रालयाने करायला हवीत. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. अंजली दमानियाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर अशा पद्धतीने अडकवण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे सरकारने याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे असं दमानिया म्हणतायत.